गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। बघू शकता आज मी तुम्हाला ना शंकरपाळे बनवणार आहे। ते कसे करतात दाखवते आणि माझ्या पद्धतीने बनवत आहे मी। बघू शकता तुम्ही आता। तर इकडे मी मैदा मळून घेतलेला आहे। बघू शकता एकदम मस्त असा एकदम मऊ मऊ मैदा मळून घेतलेला आहे। आणि मी बघा आता या मैद्याची ना घेणार आहे आणि ती चपाती कशी लाटते मी तुम्हाला ती लाटून घेतलेली होती। आणि हे बघा त्याचा रोल करून घेतला होता आणि थोडासा बेलण्यानं त्याला म्हणजे असं चापट करून घेतलेला आहे। आणि मी आता याला थोडं थोडं म्हणजे बारीक बारीक आकार देणार आहे, कट करणार आहे। तर बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने कट करणार आहे। म्हणजे मस्त आपले असे शंकरपाळे ना एकदम मस्त होतात आणि एकदम क्रंची पण होतात। बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला शंकरपाळे आवडल्यास मला सांगा कसे झाले म्हणून। तसं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे बनल्यानंतर। आता मी तळून घेणार आहे। तर बघा मी असे काप करून घेतलेले आहेत मस्त असे छोटे छोटे। हे बघा आपले काप तयार केलेले आहेत मी असे एवढा पद्धतीने। तर आता मी याला तळून घेणार आहे। ते मी काप तळायला टाकलेली आहे। बघू शकता शंकरपाळे कसे झालेत तर बघू शकता तुम्ही। वाव, मस्त असे शंकरपाळे झालेले आहेत, लालसर पण झाले आहेत बघू शकता। आणि आता मी ना प्लेटमध्ये काढून घेऊन तुम्हाला दाखवते। हे बघा मी काप तळली आहे शंकरपाळ्याची आणि मी तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीने शंकरपाळे बनवा। तर बघा असे बनवले आहेत मी, मस्त असे झालेले आहेत आणि क्रिस्पी पण झाले आहेत। आणि तुम्ही पण असे शंकरपाळे बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले म्हणून। आणि परत मी तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवून मी जे काय बनवन ते तुम्हाला मी शेअर करत जाईन। आणि चला तर मग शंकरपाळे बघितले असताना तुम्ही मी कसे बनवले आहेत ते आणि आवडल्यास तुम्ही पण करून बघा आणि नक्की सांगा मला कमेंट करून कसे झाले ते। आणि आता मला संध्याकाळची तयारी पण करायची आहे, जेवण बनवायची, कारण की आता मी दुपारच्या टायमामध्ये शंकरपाळे बनवले आहेत। इकडे बघा सिद्धी पण झोपलेली आहे आणि सिद्धांत खेळत आहे। आणि मी आता संध्याकाळी ना म्हणजे वटाणा तुम्ही काय म्हणतात माहीत नाही, म्हणजे मी हरभरा भिजत टाकलेला आहे आणि हरभऱ्याची भाजी बनवणार आहे, अख्खा हरभरा। तर मी ते पण दाखवेन मी तुम्हाला कशा पद्धतीने मी भाजी बनवते ते। आणि म्हणजे व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण, मग तुम्हाला समजेल मी कसं बनवले ते। तर चला मग भेटूया आपण नंतर त्याच पिठाचे थोडेसे शंकरपाळ्याऐवजी ना थोडेसे गुलाबजामुन बनवले आहेत। तुम्हाला दाखवते बघा कसे वाटले ते सांगा मला। तर गाईज हे बघा तुम्ही मी गुलाबजामुन बनवले आहेत त्या शंकरपाळ्यांचेच, त्याच पिठाचे पण एकदम मस्त असे। हे बघा एकदम मस्त असे रसाळ मस्त गुलाबजामुन झालेले आहेत आपले। हे बघा बघू शकता तुम्ही एकदम असे रसाळ झालेले आहेत। आणि सांगा मला कसे गुलाबजामुन बनवले आहेत ते पण त्याच पिठाचे बनवले आहेत, तुम्ही पण ट्राय करून बघा। तर चला मग बाय। बघू शकता इकडे मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चणे म्हणजे उकळायला ठेवलेले आहेत, थोडेसे उकळून घेणार आहे मी चणे। त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, मीठ टाकून चणे उकळून घेणार आहे मी, म्हणजे मस्त अशी भाजी होणार। तर बघू शकता इकडे मस्त असं म्हणजे चणे आपण आता उकळून घेऊया।
आणि मी नंतर ना काळा मसाला वाटण काढणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते मी कोणता मसाला यूज करते म्हणून. दाखव मम्मीला काय तिथं. हा बापरे, मुंगी मुंगी सोबत खेळायली. दादा पण खेळतोय. बापरे माझी बेबी काय करते ग. बेबी मुंगू सोबत खेळते. हे बघ दादा, येडा दादा आहे ना. सिद्धांत आणि सिद्धी बघा कशी मस्ती करत आहेत. आणि दोघांची मस्ती चाललेली आहे. आता झोपेतून उठलेली आहे सिद्धी. आणि सिद्धीने आता जेवण केलंय थोडंसं आणि मस्ती करत आहे. बघू शकता इकडे सिद्धांत पण. तर गाईज आपले इकडे हरभरे शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त असे शिजलेले आहेत. आता मी ना गॅस बंद करून ठेवणार आहे. तर गाईज मी तुम्हाला दाखवते, मी मसाला घेतलेला आहे आणि तो मसाला मी तुम्हाला दाखवते कसा घेतला आहे. त्या प्रकारे तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण बघा. चण्याच्या भाजीसाठी हा मसाला, एवढा मसाला घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि सुकी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हा खडा मसाला आहे. हा खडा मसाला थोडासा घेतलेला आहे मी. आणि थोडेसे म्हणजे सुखे धने घेतलेले आहेत. आणि आता मी हे 2 कांदे कट करून घेणार आहे आणि मग तव्यावर भाजून घेणार आहे. आणि हे पण भाजून घेणार आहे. नंतर मी मसाला बनवते, मग बघा. इकडे बघा सिद्धी उभी आहे आणि तिला ओढणी खूप आवडत आहे. आणि ती पप्पाची टावेलच घेऊन ओढणी खेळत असते. आणि आता पण खेळायली. काय करते ग तसं. मम्मीला पप्पी दे, एक पप्पी दे मम्मीला, दे ना. काय झालं हटाला. तर बघा इकडे मी कांदा कट करून घेऊन टाकलेला आहे तव्यावरती. आणि मी आता हा कांदा म्हणजे लाल असा भाजून घेणार आहे. आणि लाल भाजून घेतल्यानंतर मी ते मसाला टाकून घेणार आहे त्यामध्ये. बघा तुम्ही. हाय गाईज, तर माझ्याकडे स्टँड नाही आहे. मी एका हाताने कॅमेरा पकडते आणि एका हाताने तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते. तुम्हाला वाटत असेल असा कसा एवढा कॅमेरा हलवते, त्यामुळे सांगते मी माझ्याकडे स्टँड नाही आहे आणि मी एका हातानेच कॅमेरा पकडते. आणि माझ्या सिद्धांतला पण जास्त कॅमेरा पकडता येत नाही, त्यामुळे मी त्याला मोबाईल देत नाही आहे कॅमेरा पकडण्यासाठी. तर मी माझ्या हातानेच कॅमेरा पकडून मी व्हिडिओ बनवत असते. तर चला मग आपण म्हणजे भाजी बनवता वेळेस बघूया कशी भाजी बनते ती. इकडे माझा मसाला करून झालेला आहे भाजून, बघा. आणि आता मी मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सरमध्ये बारीक करते मी. तर गाईज बघा तुम्ही, इकडे मी मसाला लावलेला आहे मिक्सरला. आणि मिक्सरमध्ये मसाला बारीक करत आहे. हे बघा इकडे मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतले आहे गरम करण्यासाठी. आणि त्यामध्ये मी ना बारीक केलेलं टमाटर टाकून घेणार आहे. तर बघा टमाटर असं लालसर मस्त भाजून घ्यायचे. आणि त्यामध्ये हा मिक्सरला लावलेला हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा तडका द्यायचा आहे. इकडे पाणी ठेवलेलं आहे आम्ही हंड्यामध्ये थंड होण्यासाठी. एकदम थंड असं पाणी होतंय बरं, बघू शकता तुम्ही. टावेल लावलेले आहे आम्ही आणि मस्त असं गार गार पाणी आम्ही दिवसभर पितो.
टमाटर असं भाजून जरा झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता हा मसाला मी टाकणार आहे. आणि मी हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि हा पण मसाला म्हणजे लाल असा भाजून घ्यायचा जरा, म्हणजे टेस्ट येते जास्त. आणि मी थोडीशी हळद सुद्धा टाकून घेते. बघा इकडे आपला मसाला कसा मस्त लाल असा परतायला. आणि असा मसाला भाजून घेतला ना, मस्त अशी टेस्ट पण येते जास्तीची चांगली, आणि चविष्ट पण लागते भाजी. ट्राय करा तुम्ही पण. नवीन पद्धतीची, माझ्या पद्धतीची मी भाजी बनवून दाखवते. तुम्ही पण बनवत असताल, पण माझ्यासारखी बनवली की नाही माहिती नाही, पण बघू शकता तुम्ही अशी भाजी बनवून. बघा कसा मसाला एकदम लाल असा भाजलेला आहे, आणि तरी पण आलेली आहे बघा. हे बघा मसाल्यावरती तरी सुद्धा आलेली आहे. आणि आता मी हे मगवाशी, हे चणे, हरभरे म्हणजे ह्या पाण्यासकट अशीच मी टाकून देणार आहे त्यामध्ये. कारण की त्याची चव निघून जाणार नाही, त्यामुळे मी असंच टाकून दिलेलं आहे. तर बघा इकडे आपली वाटाण्याची हरभऱ्याची भाजी मस्त झालेली आहे. बघू शकता हरभऱ्याची भाजी माझी कशी झालेली आहे ते. आणि माझी हरभऱ्याची भाजी आवडली असेल तर सांगा कमेंट करून कशी झाली ते. आणि मी आता याला 5 मिनिट अशी उकळी येऊ देणार आहे. आणि याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. हे बघा हे बघा इकडे आता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. कशी झाली बघा. आणि याला आता उकळी पण येऊ देणार आहे मी. आणि उकळी आल्याच्या नंतर एकदम अशी टेस्ट झणझणीत भाजी होते आणि चविष्ट पण लागते. आणि मला अशीच भाजी आवडते, कारण की मी कधी पण अशीच भाजी बनवते आणि मला खूप आवडते ही भाजी. तर तुम्हाला माझी म्हणजे हरभऱ्याची भाजी कशी म्हणजे वाटली ती सांगा कमेंट करून. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आणि माझे इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ आहेत, आम्रपाली बालाजी मोरे या नावाने, त्यावरती पण जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ माझे. आणि व्हिडिओ म्हणजे तिकडे पण फॉलो करा आणि इकडे पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला. माझे 1200 म्हणजे सबस्क्राईब झालेले आहेत. आणि तुमचा असा सपोर्ट असला तर समोर पण वाढत जातात. तर तुमचा भरभरून आशीर्वाद राहू द्या माझ्यावरती. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा माझा सिद्धांत आलेला आहे. बाय बाय यूट्यूब फॅमिली.